आजचा आपला प्रवास सुरू झाला फलटण संस्थानातील नाईक निंबाळकर यांचे वाडे पाहण्यासाठी। जाताना उसाचे बैलगाड्या दिसत होत्या। अगदी दुपारच्या वेळेस ह्या बैलगाड्या सुरू होत्या। फलटणला जाण्यासाठी आता हायवे निर्माण केला आहे। बारामतीवरून फलटणला हायवेने जाता येते। मध्येच नीरामाईचे दर्शन घडले। नीरामाईचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली। अगदी उन्हाळ्यात देखील पाण्याने काठोकाठ भरलेली दिसली नीरामाई आणि पोहोचलो फलटण या शहरामध्ये। फलटण शहरातील मूळ चौकाचा वळसा घेत आम्ही आमच्या प्रवासाला पुढे सुरुवात केली। फलटण हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे गाव। फलटण हे संस्थान छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ। वाटरा निंबाळकर काय वाडा तिकडंच आहेत ना निंबाळकरांचं वाडं बघायला मिळतं का आत्ता कोणती का जवळ आहे ना वाटार निंबाळकर गावाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटार निंबाळकर लागली। शाळा पाहून आम्ही पुढे प्रवासाला सुरुवात केली आणि किल्ल्यावरती पोहोचलो। वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार अगदी अजून सुद्धा दिमाखात उभे आहे। आतमध्ये आलो आणि पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला हे असे दगडी बांधकाम पाहायला मिळेल, जे सांगत आहे की आमची बांधणी अजून सुद्धा जशी आहे तशीच आहे। हे पहा, हा भव्य असा दरवाजा, वरून एका नजरेत बसत नाही एवढा भव्य दरवाजा। वरून खाली जर पाहिलं आपण येऊन तर हे असे सोळे आपल्याला दिसतात। हत्तीसारखा प्राणी जरी आला ह्याच्यावरती धडक मारायला तरी त्यावेळेस हा दरवाजा तुटत नव्हता। असा हा पाहण्यासाठी आलो आहोत। सातारा जिल्ह्यातील फलटण संस्थानात हा वाडा येतो। फलटण संस्थान हे नाईक निंबाळकर यांच्याकडे होते। कुशाजी नाईक निंबाळकर यांनी 1795 ते 1804 या दरम्यान या ठिकाणी वाठार निंबाळकर या ठिकाणी 9 वाड्यांचे बांधकाम करण्यास सुरुवात केली। तेच आपण आता पाहतोय। का हो थांबा की, काय नाव तुमचं? होय, कुठलं आहे तुम्ही? तिथलंच आहे होय। काय सांगाल वाड्याविषयी? वाड्याविषयी काय सांगाल? काय आता किती दिवस झाले होय ना, 400 वर्ष झालं। हो हो, मला कळतं मी असं नाही, मी माझं वय 65 हां हां हां, माझ्या मला काय साधत नाही पाठीमाग आधी मग लोक म्हणजे 400 वर्षात हो हो आपल्या ह्यांनी बांधलेत ना, कुशाजी नाईक निंबाळकर यांनी बांधले। आणि 9 वाड आहेत नाही कुठे काय पडले ते? होय, 9 9 वाड आहेत ना। पडझड झाली का? हां
वाढले बघण्यासारखं होतं पण काय हो हो पडलं हो हे बघितलं का तोडी म्हणजे आहे का हो आहे ना बघा ना हे नाही, आता त्या गवण्यात तोड वर नाही ना हे नाही का? बघा ना हा हा, मग काही ड्युटी बिटी काय ती किती झालं असं नाही चालत. हो 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 आता कमी कमी मला वाटतं 500 पावणे 500 500 वर्ष झाली 500 वर्ष सरासरी हा सरासरी तर हो बघा तुम्ही तुम्ही इथनं म्हणजे इथं तुमची किती पिढी आता आता तुमचे? इथं आमची चौथी पिढी चौथी पिढी हो. तुम्ही काम काम काय करता आता आपलं काम म्हणजे आपलं शेती कामच शेती काम हा हा. बैलजोडी आपली बैल हा आणि दोन गाय बेटा पोरं मुंबई सर्व येते होय का हा तुम्ही दोघंच नवरा बायकोच घरी आपण आजी आजोबा दोघंच हा हा तुम्ही कुठले आम्ही इकडे बारामतीचं हा असं होय. हा आलोय म्हणलं थोडंसं नाही घ्या की माहिती द्यावं शेण काढून नेते 2-2 दिवस हो असतात ना हो. हा हा शेण काढून नेते हा. आणि कसं काका हे कळलं पाहिजे लोकांना सुद्धा कळलं पाहिजे आता तुम्हाला माहिती सगळी हा, इथलं हो, कळलं पाहिजे आमच्यासारख्या लोकांना माहित नाही बाहेर लोकांना माहित नाही अजून इथं काय नेमकं आहे त्याचे हा? म्हणजे इथलं राजच होतं ना हे राज्य होतं इथलं काय त्या मुंबईत तरी काम केले हो ही काय दिसतंय आपल्याला हे बांधकाम केलंय नवीन काढली हा 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 हे बनवायचं काम केले बघा कुठल्या पाठीमागे. हा हा इकडे पण काम केले बरोबर हा ही काय दिसतंय आपल्याला हा. पडला होता ना, ते खाल्लं उघडणे हा बरोबर 9 बुरुज आहेत ना सगळे म्हणून 9 बुरुज आहेत हे 9 बुरुजावरती हा भव्य असा वाडा आहे. आतमध्ये पण लोक राहतात ना आता नाही कोणाच त्याच्यावर हा जे त्यांच्या वाड्यात राहतात. नाही केले पडले होय ना हा हा बरोबर साहेब आहे ना हा 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 साहेब आहेत ते हा त्यांना हे मिळतात पैसे बरोबर बरोबर साहेब आहे. बरोबर बरोबर त्यांनी ही पडली ही रोड कुठं जातो खाली असा हा हा श्रीवाडी का म्हणजे तिकडे जाऊन थांबतो का पुढे जातो हा आता उन्हाचा कुठं चालला इकडे हो हो जाऊ का भव्य असा हा वाडा नाईक निंबाळकर यांचा 9 बुरुजांवरती हा वाडा उभा आहे. 9 बुरुज म्हणजे वाड्याच्या तटबंदीसाठी संरक्षणासाठी उभारलेले त्यावेळेचे मोठे असे खांब ज्यावरून आपल्याला पूर्ण वाड्याचं संरक्षण करता येईल. पूर्ण आपल्या परिसरावरती नियंत्रण ठेवता येईल असे हे बुरुज आणि हा वाड्याचा प्रवेशद्वार घडीव दगडांमध्ये उभारण्यात आलेला हा वाड्याचा प्रवेशद्वार. इकडे वरती दरवाजा आहे कमानीवरती. आतमध्ये प्रवेश करताना आपण त्या कमानीतून आत आलो. परत ही दुसरी कमान, दुसरा दरवाजा, अगदी तसाच दरवाजा हा सुद्धा, परंतु याची उंची थोडीशी त्या दरवाजापेक्षा कमी आहे. आपण जर पाहिलं ह्या दरवाजाला सुद्धा असे खिळे लावलेले आहेत. आपण जर याची जाडी पाहिली तर पायाची जाडी 4 बोटं बसतील एवढी जाडी आहे ह्याची. पूर्ण दगडी बांधकाम, घडीव अशा काळ्या पाषाणात केलेले बांधकाम आणि दरवाजा. वाड्याच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर हे सागवानी वरचं आवरण. त्यावेळेस हा वाडा कसा असेल याची आपल्याला कल्पना केली तर हा असाच पुढे गेलेला छत असेल कदाचित. समोर पाहिलं तर हे मोकळं पटांगण दिसत आहे. त्यावेळी या ठिकाणी सर्व बांधकाम असेल, परंतु काळाच्या ओघात ते आपल्याला पडलेले दिसत आहे. अवशेष आत्ता शिल्लक आहे. त्याचा परिसर असेल या ठिकाणी सदर भरत असेल. आपण जर पाहिलं समोरून तर हा जो वाडा आहे हा 3 मजली
वाडा आहे, 1 2 आणि हा बेसमेंट 3 आणि खाली जो पाहतोय आपण तो पाया वाड्याचा। या ठिकाणी हा पूर्ण तटबंदी केलेला आणि हा आतमधला पार्ट हा वाड्याचा। नाईक निंबाळकर यांच्या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे या वाड्याच्या आतमध्येच विहीर आहे आणि ही जर विहीर पाहिली आपण तर पूर्ण काळ्या पाषाणामध्ये ह्या विहिरीची बांधणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विहिरीच्या वरून पूर्ण आवरण आहे आणि विहिरीमध्ये जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहेत। हे पहा, अजून सुद्धा ह्या विहिरीला पाणी आहे आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता विहिरीत आतमध्ये जाण्यासाठी आहे। आपण आता आतमध्ये जाऊया आणि विहिरीतलं पाणी बघूया। हे पायऱ्या दिसतात, एक एक पायरी उतरून आपण विहिरीमध्ये पाणी किती आहे हे पाहण्यासाठी निघालो आहोत। हे पहा, अजून सुद्धा पाणी दिसतंय विहिरीमध्ये। हे उतरून आपण खाली आलो आहोत। विहिरीमध्ये अजून सुद्धा पाणी आहे। आपण जर विहिरीची घडणावळ पाहिली, बांधकाम पाहिलं तर काळ्या पाषाणामध्ये अतिशय नक्षीदार पद्धतीने पूर्ण कर्व देऊन हे बांधकाम करण्यात आलेले आहे। पायऱ्या सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे, कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने पायऱ्या सुद्धा बांधण्यात आलेल्या आहेत आणि पूर्ण ही विहीर अतिशय नक्षीदार पद्धतीने बांधली आहे। वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे वाड्याच्या आतमध्येच ही अशी पाण्याची सोय त्यावेळेस केलेली होती। आपण जर पाहिलं हा बुरुज, तटबंदी पाहिली तर तटबंदी सुद्धा आपल्याला समजून येईल की अतिशय भव्य अशी तटबंदी वाड्याच्या भोवती उभारलेली होती। हे पाहितं वाड्याच्या आतमध्ये असे हे गुप्त भुयारी मार्ग सुद्धा आपल्याला दिसतात। आपण पाहू शकतोय, आता काही दिसत नाही आपल्याला, पण हे भुयारी मार्ग आहेत आणि या भुयारी मार्गातून बाहेर पडण्यासाठी रस्ते असतील। हे पहा, हा एक आणि हा पूर्ण एका बाजूला आहे, त्याच्यावरचं हे दगड म्हणजे दरवाजा दिसतो त्याच्यावरचा। आपण आता वाड्याची तटबंदी कशी आहे हे पाहण्यासाठी वर जाऊया। इथून वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत अशा आणि पायऱ्या चढत चढत आपण वरती जाऊया। पहा, वरून असा इथे नाईक वाडा दिसतोय। त्यावेळेस बांधलेल्या ह्या पायऱ्या विटांच्या पायऱ्या आहेत वरती ह्या, आणि हे चुना आहे। अजून वरती जर गेलो आपण तर आपण डायरेक्टली बुरुजांवरती जाऊन पाहूया। आता वरती 9 बुरुज आहेत आणि ही तटबंदी, बुरुजचं बांधकाम दगडी बांधकाम आहे,
मात्र बुरुजाच्या वरची जी तटबंदी आहे ती विटाची केलेली आहे. विटा आणि त्यावेळेचं चुना हे मटेरियल वापरून पूर्ण तटबंदी केलेली आहे वाड्याची. अशी अतिशय भव्य अशी तटबंदी. आणि बुरुजांवर आल्यानंतर आपल्याला टेहाळणी करता येईल. बुरुज हे टेहाळणीसाठी असतात. पूर्वी शत्रूंवरती लक्ष ठेवण्यासाठी असे हे मोठे भव्य बुरुज उभारण्यात येत होते. आपण जर पूर्ण परिसर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की च्या अवतीभोवती 9 वाडे आहेत. कुशाजी नाईक निंबाळकर यांनी 9 वाडे बांधले होते. त्यापैकीच हा एक भव्य असा वाडा. त्या वाड्याच्या बुरुजावरती आपण उभे आहोत. तर हा एक बुरुज झाला. अजून पुढचे 9 बुरुज आहेत. हे बघा, वाड्याच्या आतमधून बाहेर येण्यासाठी वरती येण्यासाठी असे हे पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. आणि हा वाडा 3 मजली, त्यावेळेचा 3 मजली हा अतिशय भव्य असा वाडा, भुईकोट किल्ला स्थापन करण्यात आला होता. बुरुजांवरती अशा प्रकारे आणखीन बेस करून त्या बेसवरती उभा राहून आपल्याला टेहाळणी करता येत होती. हे पहा, पूर्ण विटांचं बांधकाम अजून सुद्धा आहेच त्या स्थितीमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. दगडी बांधकाम. आणि बुरुजांवरती ही जी संरक्षण भिंत आहे वरती, त्या भिंतीमधून बाहेर पाहण्यासाठी असे छोटे छोटे छिद्र ठेवलेली आहेत. आपण जर टेहाळणी व बुरुजावरती गेलो तर हे पहा, आणखीन आपल्याला वाडे दिसत आहेत. हा एक वाडा आहे. इकडे हा एक वाडा दिसतोय. काही वाडे चांगल्या स्थितीमध्ये आहेत, काहींची पडझड झालेली आहे. त्यापैकी हा एक चांगल्या स्थितीमध्ये असणारा नाईक निंबाळकर यांचा वाडा. हा उत्तम स्थितीमध्ये असणारा वाडा निंबाळकर यांच्याच कुटुंबातील एक वाडा आहे. आपण आतमध्ये जाऊन तो सुद्धा पाहूया. वाड्याची तटबंदीमध्ये नाविन्य आणण्यासाठी आत्ताच्या युगाप्रमाणे सिमेंट आणि विटा वापरून ह्या पडलेल्या तटबंदीला पुन्हा एकदा उभारी देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे ही तटबंदी. मला वाटतं पडली असेल ही बांधली. पूर्ण तटबंदी पाहून, बुरुज पाहून आम्ही वाडा उतरायला सुरुवात केली. त्यावेळेच्या कारागिरांनी बांधलेला अप्रतिम असा नाईक निंबाळकर यांचा वाडा अजूनही लक्ष वेधून घेतोय. वाड्याच्या शेजारील राम मंदिर पाहण्यासाठी आम्ही आता निघालो आहोत. वाड्याच्या
अगदी जवळच असणारं हे ऐतिहासिक असे राम मंदिर. हळू उतरा. वाट काढत काढत आम्ही राम मंदिरापर्यंत पोहोचलो. हे पहा, हे असे भव्य असे पूर्ण दगडांमध्ये बांधलेले मंदिर. हे झाड इकडं, मंदिराचे अवशेष पूर्ण. पुढचा जो सभामंडप होता त्या सभामंडपाच्या अवशेष आपण तिकडे पाहतोय. या ठिकाणी हा एक शिलालेख आहे. मंदिर हे पहा. पूर्ण मंदिराचा परिसर हा सुद्धा कंपाऊंडनी पॅक आहे. तर झाडे आहेत. पण आता पायऱ्या चढून आत येऊया आपण. हा एक शिलालेख इथं आहे. एक शिलालेख आहे मंदिराच्या अगदी समोरच. याच्यावरती नाईक निंबाळकर अशी अक्षरे आपल्याला दृष्टिक्षेपात पडतात. कासव आणि आपण समोर मूर्ती बघतोय राम, लक्ष्मण आणि सीता यांची काळ्या पाषाणातली मूर्ती अगदी शोभून दिसत आहे. जय श्रीराम. दर्शन घेऊन आम्ही पुन्हा याचं बांधकाम पाहिलं तर काळ्या पाषाणात केलेलं बांधकाम हे. कवटाच्या झाडाखाली असंख्य असे आम्हाला कवटच पाहायला मिळाली. पक्षी येऊन खात असतील या कवटांना. आम्ही त्यातली कवटं काही घेतली. जय श्रीराम. आणि निघालो पुन्हा. थोडी तिथे जाऊ म्हणते, मला बी त्याची का. इथे मी मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत. समोर वाडा. हा 2 नंबरचा वाडा त्याच शेजारी आहे. याचे प्रवेशद्वार इथून आपल्याला दिसतंय. हे हा 2 नंबरचा वाडा. त्यानंतरनी हा एक वाडा आहे. ही त्या वाड्याची पाठीमागील बाजू पाहतो. कारागिरांनी अतिशय त्यांच्या कलेचं उत्कृष्ट असं प्रदर्शन घडवत हा आखीव रेखीव वाडा निर्माण केला आहे. 1700च्या शतकामध्ये या वाड्याचं बांधकाम झालं. त्यावेळेसपासून हा वाडा असा थाटात उभा आहे. ते 3 वाडे पाहून आपण हा 4था राजवाडा पाहण्यासाठी आलो. त्याचे हे
दृश्य आपणास दिसत आहे. वाड्याच्या पाठीमागील बाजूस असणारं हे विठ्ठल रुक्माई यांचे मंदिर लक्ष वेधून घेत आहे. कौलारू मंडप असणारं मंदिर हे लक्ष वेधून घेत आहे. जुन्या पद्धतीचे कौलं आणि सागवानी लाकडं याच्यावरती उभं असणारं हे मंदिर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी दिमागदारपणे उभे आहे. ते आपण पाहूया. एक हे आपण पायऱ्या चढून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू. लाकडी खांब, सागवानी खांब आहेत ना बाबा? सागवानी खांब आहेत, होय ना? दररोज येता तुम्ही? दररोज येता? तुमचं गावच असेल हे? हां हां. तुमचं नाव काय काका? मुळीक. हां हां हां. आमचं गाव बारामतीवरून आलो आहे आम्ही. नाही ही काय, हीच बघाय आलोय आम्ही कसं आहे नेमकं ते. हे सगळं लाकडाचंच आहे ना वरती, सागवान लाकड आहे सगळे. हे असं मंडप बघायला मिळत नाही आपल्याला कुठंच नाही बघायला. असा मंडप नाहीच बघायला. असं खेडेगावात मिळतच नाही. म्हणजे हे जुनं पौराणिक मंदिर आहे ना. मंदिराच्या पाया पडू आपण. विठ्ठल रुक्माई. मंदिरातून दिसणारा हा भव्य असा राजवाडाच आहे ना हा, नाईक निंबाळकर यांचा. किती वाडे आहेत सगळे म्हणून इथं? 12 वाडे आहेत होय. हा, काय काय चांगले आहेत की? पण केलंय की बांधकाम परत चालू केलं की बांधायला त्यांनी पडलेलं. हे ठेवलं पाहिजे का नाही टिकवून? तुमच्या गावाला ते ऐतिहासिक लयच हे का नाही जुनं? जुनं गाव आहे इकडं. आणि ही हां 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 वाडा खाली आहे का इकडं? हां 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 हां. गार वाटतंय इथं, अजिबात ऊन लागा ना. जत्रा असते का? ठीक आहे. इथं ढोल वगैरे आहेत की? इथं ढोली वाजवायला हिचं ना. हां हां हां. बाकी तुम्हाला चांगलं करमून जात असेल इथं आल्यावर. तुमच्या वयाची मग इथे येऊन बसत असतात सगळी? होय. हां. कसं पहिलं दिवस वेगळंच होतं. आता काय कोण कोणाला ओळखत नाही, कोणाची कोणाला म्हणजे नजर दिसत पण नाही ना. काठी ही बाबांची काठी आहे. काय हाही चांगलं म्हणायचं. हाही चांगलं म्हणायचं आणि करत राहायचं. हे तर चांगली भक्ती मार्ग चांगला आहे तुमचा. यायचं मंदिरात बसायचं, थोडंसं अभंग म्हणायचं. अभंगाचं पुस्तक आहे का नाही तुमच्याकडे?
वाड्याचा हा बाहेर पडण्याचा मार्ग. इथून हा बाहेर पडण्यासाठीचा मार्ग होता. इथे पण असे बुरुज होते, पण काळाच्या ओघात हे बुरुज पडलेले दिसत आहेत. हा इकडे वाहत जाणारा वाडा, वाड्याच्या शेजारीच वाठर निंबाळकर गाव वसलेले आहे. या ठिकाणी कुशाजी नाईक निंबाळकर यांचे वाडे पाहण्यासाठी आपण आलो होतो. आणि आता परतीचा प्रवास सुरू करूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसाठी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. 1700च्या शतकातले ऐतिहासिक वास्तू पाहून, ऐतिहासिक वाडे पाहून अक्षरशः भारावून गेलो होतो आम्ही. अशा वास्तू आपण जतन करून ठेवूयात आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या कायमस्वरूपी वारसा म्हणून राहतील, हीच एक अपेक्षा मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. पुन्हा एकदा या ऐतिहासिक वास्तू बांधणाऱ्या आमच्या महान पुरुषांना मानाचा मुजरा.